की दाखवा आमच्या नाल्या कुठे आहेत, दाखवा आमचे रस्ते कुठे आहेत, आमचे लाईट्स कुठे आहेत, आमच्या वैयक्तिक लाभाच्या गोष्टी कुठे आहेत. अहो, या शहरातला गरीब माणूस आज एका आठवड्याला 2-2 हजार रुपये टँकरवर खर्च करून पाणी घेतोय आणि तुम्ही भाषणामध्ये गर्वाने सांगता की मी या शहराला टँकरनी पाणी नळपट्ट्या वसूल करता, घरपट्ट्या वसूल करता, तुम्ही रस्ते देत नाही, नाल्या देत नाहीत, तुम्ही पिण्याचं पाणी देत नाही. मग हे पैसा चालला कुठं? नैतिकतेच्या आधारावर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची टीका भाजपवर करण्याचं त्या ठिकाणी अधिकार नाही. आपल्यासोबत भोकरदनचे आमदार संतोष भाऊ दानवे आहे. भाऊ, काय सांगाल? नगर परिषद निवडणुकीचा जो प्रचार आहे अंतिम टप्प्यात आलेला आहे, कसा प्रतिसाद मिळतो? या शहरातील नगर परिषदेमध्ये आतापर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी यांची गेल्या 25 वर्षांपासून सत्ता आहे आणि आता नव्याने ही नगर परिषदेची निवडणूक आता प्रचाराच्या अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेली आहे आणि त्यामुळं आज जरा आम्ही जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी जिथं कुठं जातोय, निश्चितपणे अतिशय चांगला प्रतिसाद आहे. जनता या लोकांना आता वैतागलेली आहे आणि त्यामुळं आमच्या ज्या उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाच्या, आशाताई एकनाथराव माळी यांना मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळताना दिसून येतोय. उत्स्फूर्तपणे असंख्य महिला असतील, या शहरातील नागरिक असतील, तरुण असतील, हे त्यांच्या प्रचारासाठी स्वतःहून स्वयंस्फूर्तीने या प्रचारामध्ये आणि कॅम्पेनिंगमध्ये सहभागी होत आहेत. या उलट हे जे काही काँग्रेसचे उमेदवार असतील, राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, यांची अवस्था अशी आहे की भाड्याने लोक लावण्याची वेळ यांच्यावर आलेली आहे आणि ज्या प्रभागात जातील, ज्या गल्लीमध्ये जातील, त्या जागेवर लोक त्यांना जाब विचारतायत की दाखवा आमच्या नाल्या कुठे आहेत, दाखवा आमचे रस्ते कुठे आहेत, आमचे लाईट्स कुठे आहेत, आमच्या वैयक्तिक लाभाच्या गोष्टी कुठे आहेत. आणि त्यामुळं आज यांना पळता भोई थोडी झाली अशी अवस्था या काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांची. आता सध्या प्रभागामध्ये तुम्ही ऑन दी स्पॉट ग्राउंडवरती गल्ल्यामध्ये फिरताय. या ठिकाणी असं कुठल्या समस्या तुम्हाला नजरेत दिसलेल्या आहेत की पाठीमागील जे प्रशासक होतात, प्रशासकाच्या अगोदर जे सत्ताधारी होते, त्यानंतर ज्या समस्या आहेत की त्या भेडसावत आहे आणि त्या ह्या होऊ घातलेल्या निवडणुकीनंतर जे तुमच्या नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, ही त्या समस्या निवारण करून नागरिकांना सोयीसुविधा पुरवतील? हे बघा, मूळ प्रश्न पाण्याचा आहे. पाणी पुरवठा योजना या शहराला आता शहरीकरण वाढल्यामुळं सुधारित पाणी पुरवठा योजना या शहराला अपेक्षित आहे. या शहरामध्ये जे इंटरनल डिस्ट्रीब्युशन सिस्टम आहे ती पण नव्याने करण्याची गरज आहे. जी अंतर्गत वितरण व्यवस्था आपण ज्याला म्हणतो, ते पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात मी तुम्हाला सांगितलं. शहरातील जे अंडरग्राऊंड ड्रेनेज आहे हे मोठ्या प्रमाणात त्यामध्ये काम होणं अपेक्षित आहे. रस्त्यांची काही इंटरनल जे रस्ते आहेत, मेजर रोड्स तर आम्ही मागच्या काळामध्ये केलेत, परंतु जे अंतर्गत रस्ते आहेत यामध्ये सुद्धा वाईट अवस्था आहे. त्याचबरोबर विजेचे जे आता नवीन शहरीकरण त्या ठिकाणी झाली, नगरी वस्ती नव्याने जी झालेली आहेत, त्या ठिकाणी पोल्स असतील, इलेक्ट्रिसिटी इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते होणं अपेक्षित आहे. वैयक्तिक लाभापासून अनेक गरीब या ठिकाणी वंचित आहे. आरोग्याच्या बाबतीत सुद्धा किंवा शिक्षणाच्या बाबतीत ज्या काही सुधारणा या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये, या नगर परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये व्हायला पाहिजे होत्या, त्या होऊ शकल्या नाहीत आणि म्हणून खाजगी शाळांच्या दिशेने बऱ्याच नागरिकांनी त्यांची मुलं त्या ठिकाणी ॲडमिशन घेताना दिसत आहेत. अशा असंख्य प्रश्न या शहराचे आहेत. गेल्या 25 वर्षांपासूनची ही या शहरातली काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आता उलथून जनता परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करते आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या या 3 तारखेला निश्चितपणे या शहरावर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकेल. भाऊ, पाण्याचा प्रश्न जो आहे यावरती सगळीकडे चर्चा होती आणि विशेष सांगायचं झालं तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी कालच एका माध्यमासमोर बोलताना सांगितले की जाफराबादहून जे धरणावरून जे पाणी पुरवठा होता तो अब्दुल सत्तार आणि आम्ही भोकरदनपर्यंत आणला, मात्र तुम्ही आणि दादा या दोघा जणांनी हे काम थांबवल्याचा देखील त्यांनी यावेळेस खळबळजनक दावा केला. राजाभाऊ काय बोलतात, काय सांगतात हे आता जनतेला त्यांचं 20 वर्षांपासून ऐकत आलेले, त्यामुळं आता जनता त्रस्त आहे. पाणी इथपर्यंत आलं, पाणी तिथपर्यंत आलं, पाणी आता तुमच्या दारातच येणार आहे, पाणी तुमच्या घरातच येणार आहे. अहो, या शहरातला गरीब माणूस आज एका आठवड्याला 2-2 हजार रुपये टँकरवर खर्च करून पाणी घेतोय
आणि तुम्ही भाषणामध्ये गर्वाने सांगता की मी या शहराला टँकरनी पाणी पुरवलं. ही अपेक्षित विकास कामं नाही आहेत. जनतेला आज अपेक्षा आहे की आज चांगल्या शुद्ध पाणी आपल्याला मिळायला पाहिजेत. या शहराला पाणी पुरवठा योग्य झाला पाहिजे. तुम्ही नळपट्ट्या वसूल करता, घरपट्ट्या वसूल करता, तुम्ही रस्ते देत नाही, नाल्या देत नाहीत, तुम्ही पिण्याचं पाणी देत नाही. मग हे पैसा चालला कुठं? या पैशाचं तुम्ही आतापर्यंत केलं काय? याचा हिशोब आज यांना गल्लोगल्ली त्या ठिकाणी जनता विचारते. आणि त्यामुळं राजा भाऊंना नैतिकतेच्या आधारावर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची टीका भाजपवर करण्याचं त्या ठिकाणी अधिकार नाही. हे आज आम्ही नाही तर जनता त्यांना पावलोपावली बोलते. भाऊ, आणखी एक दुसरा विषय त्यांनी असं सांगितला की सध्या या राजकारणामध्ये टिपाटिपणी होतीच. यामध्ये त्यांनी सांगितलं की दोन्हीही दानवे एका घरातले असल्यासारखं वागतायत आणि आम्हाला त्यांचा सामना करावा लागतो. मुख्य लढत ही भाजपासोबतच असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. यावर काय सांगितलं? नाही बघा, लढत कुणाची याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. आमचं सरळ आव्हान आणि विनंती या शहरातील नागरिकांना आणि मतदार बांधवांना आहे की तुम्ही दिले ना यांना 25 वर्ष दिले. चंद्रकांत दानवे काय आणि राजाभाऊ देशमुख काय, हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत. आणि या लोकांनी 25 वर्षात तुम्हाला काय दिलं? पाणी दिलं का? तर नाही दिलं. नाल्या स्वच्छ करून दिल्या का? नाल्या बांधकाम केलं? अंडरग्राऊंड ड्रेनेज? तर नाही केलं. रस्ते दिले का? तर नाही. विजेच्या बाबतीत काही प्रश्न सोडवले? नाही केले. वैयक्तिक लाभाच्या बाबतीत त्यांनी काय केलं? तर घरकुलातून पैसे खाल्ले. शौचालयाचे पैसे सुद्धा राजाभाऊंनी त्यांच्या नगर अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये या नगर परिषदेच्या नगरसेवकांनी घेतले. या शहरात 17 पैकी 13 मुस्लिम नगरसेवक होते. त्यांनी त्यांच्या मोहल्ल्यामध्ये तुम्ही जाऊन आता याच्यानंतर माझ्या सोबत चला आणि त्यांची अवस्था बघा. जनावर बरे राहतात अशी अवस्था त्या नागरिकांची आहे. आणि त्यामुळं या लोकांनी जी अवस्था या शहरातील नागरिकांची करून ठेवली, त्या अवस्थेला आता मतदानातून जनता यांना त्या ठिकाणी उत्तर देणार आहे. हे आपल्याला 3 तारखेला दिसून येईल. शेवटचा प्रश्न असा असेल, तुम्ही भाषणामध्ये सांगितलंय की राजाभाऊ देशमुख या नावावरती या अगोदर चंद्रकांत दानवे जे आहेत माजी आमदार, यांनी बऱ्याच वेळ टीका केल्यात की राजाभाऊ देशमुख हे भाजपचे आंदोलन आतमध्ये मिळालेले एक नाव ते बोलत होते. मग ते नेमकं कुठल्या राजाभाऊ बोलत होते? हे तुम्ही भाषणात सांगितलं त्या की राष्ट्रवादीच्या, काँग्रेसच्या? आमचे राजाभाऊ हे अतिशय स्वच्छ आणि शुद्ध चारित्र्याचे राजाभाऊ आहेत. ते म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेशी जुडलेले आमचे राजाभाऊ आहेत. त्यामुळं त्यांच्यावर शंका कुशंका घेण्याचा कोणालाच अधिकार नाहीये. ते पक्षासाठी अनेक वर्षांपासून आमचे वडील रावसाहेबजी दानवे साहेबांसोबत खांद्याला खांदा लावून काम करतात. आणि त्यामुळं चंद्रकांत दानवे आता त्यांच्या सहकाऱ्यांच्याच बद्दल त्या ठिकाणी टीका टिप्पणी करताना या निवडणुकीत दिसत आहेत. आणि त्यांचे सहकारी असलेले काँग्रेसचे नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख हे चंद्रकांत दानवेंवर टीका करताना दिसत आहेत. त्यामुळं आमचे राजाभाऊ आमच्या प्रचारामध्ये चांगलं काम करतायत. आम्ही त्यांच्यावर समाधानी आहोत. नक्की. भाऊ, आता शेवटचा प्रश्न असेल, मतदारांना तुम्ही आता काय आवाहन करणार आहे? मतदारांना या शेवटच्या प्रचाराच्या टप्प्यात मला एकच आव्हान करायचंय की निवडणूक आली, एखादी निवडणूक लागली की काँग्रेसचा एकच प्रचार असतो, काय? इस्लाम खतरे में. या शहरामध्ये काँग्रेसची एकच ताकद आहे, काय? आमच्याकडे मुस्लिम समाज आहे. अहो, या शहरामध्ये सर्वात वाईट अवस्था जर कोणाची असेल तर मुस्लिम मोहल्ल्यांची आहे, मुस्लिम समाजाची आणि मुस्लिम नागरिकांची आहे. आणि त्यामुळं या लोकांनी आता तरी विचार करण्याची गरज आहे की या येणाऱ्या 3 तारखेला 2 तारखेचं जे मतदान आहे आणि 3 तारखेचा जो निकाल आहे, यातून काही केंद्र सरकार बदलणार नाही, या निकालातून काही राज्य सरकार बदलणार नाही. आपण ज्या गावात राहतो, आपण ज्या शहरात राहतो, या शहरातील जनतेने, एकूण सर्व जनतेने विचार करण्याची गरज आहे की आपण या शहराच्या विकासावर समाधानी आहोत का? नगर परिषद ही स्वतंत्र बॉडी आहे. यांना दिलेल्या काही जबाबदाऱ्या आहेत. स्वच्छ पाणी, चांगले रस्ते, बाग बगीचे, क्रीडांगणं, आरोग्याविषयी चांगला सुविधा, त्याचबरोबर शिक्षणाच्या बाबतीतल्या सुविधा, इलेक्ट्रिसिटीचं इन्फ्रास्ट्रक्चर,
या कुठल्याच गोष्टींवर या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांनी मागच्या 25 वर्षात लक्ष दिलं नाही. आणि त्यामुळं आज भारतीय जनता पक्षाचं केंद्रात आणि राज्यात सरकार आहे. आम्ही या शहराचा विकास करू शकतो आणि त्यामुळं सामान्य माणसालाही कळतं की अरे ज्यांचं सरकार आहे त्याच माध्यमातून चांगला विकास होऊ शकतो. चांगला चेहरा आहे आज नगराध्यक्ष पदासाठी आशाताई माळी या सामाजिक कार्यकर्त्या आहेत, सर्व समाजामध्ये मिसळणारे आहेत. आमचे सर्व नगरसेवक हे अभ्यासू आहेत आणि त्यामुळं या शहरातील नागरिकांनी त्या ठिकाणी जातीच्या राजकारणाचा आधार न घेता, कुठल्याही पक्षाचा आधार न घेता यावेळेला भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहावं. या शहराचा चेहरा मोरा आणि जी अपेक्षा या नागरिकांना त्या ठिकाणी नेत्यांकडनं आहे, पक्षांकडनं आहे, ती अपेक्षा आम्ही निश्चितपणे विकासाच्या माध्यमातून येणाऱ्या पुढच्या काळात पूर्ण करू. हा विश्वास मी शेवटी या शहरातील जनतेला, मतदार बांधवांना देऊ इच्छितो. भाऊ, एक आणखी प्रश्न आला बघा. काल काँग्रेसची सभा झाली आणि त्यामध्ये अमित देशमुखांनी सांगितलं की पुढच्या विधानसभेचा आमदार हा राजाभाऊ देशमुख असेल. प्रतिस्पर्धी उमेदवार तुम्हाला राजाभाऊ देशमुख असेल असं वाटतं? लोकशाहीमध्ये या गल्लीतही उमेदवार माझ्या विरोधात राहू शकतो. प्रत्येकाला अधिकार आहे. राजा भाऊच काय, कुणालाही अधिकार आहे. 100 उमेदवार राहतील आणि त्यांचं स्वागत आहे. ज्याला लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो अधिकार दिलेला आहे त्यामध्ये राजा भाऊच काय, अजून 100 उमेदवार राहू द्या. ते त्यांचा विचार मांडतील, मी माझा विचार मांडेल. ते त्यांचे कामं मांडतील, मी माझा विकास कामांचा पाडा जनतेसमोर मांडेल. आणि ज्याला जनता सेवा करण्याची संधी देईल तो या तालुक्याचा आमदार होईल. आणि त्यामुळं कोणी कुणाला काय म्हटलंय, अमित देशमुख आता 3000 मतांनी निवडून आले त्या निवडणुकीत. पहिलं त्यांनी आता पुढच्या काळात निवडून येण्यासाठी आतापासून तयारी सुरू करावं. EVM वर बोंब मारता की वोट चोरी झाली, EVM खराब झालं. म्हणजे लोकसभेमध्ये आम्हाला जनतेने कमी पसंती दिली, आम्ही म्हटलो नाही की EVM खराब झालं. आणि हे विधानसभेमध्ये यांचा सुपडा साफ झाला, जनतेच्या माध्यमातून झालं. म्हणजे तुम्हाला जनतेवर शक घ्यायचा का किंवा तुम्हाला जनतेवर आरोप करायचा का? तर या लोकांनी आता स्वतः काँग्रेस काय कोणत्या याच्यावर आहे, काँग्रेस आता किती टक्के उरलंय याकडे आता पक्ष वाढवण्याकडे लक्ष द्यावं. राजा भाऊ हे उद्या विधानसभेचे उमेदवार होतील तर त्यांचं स्वागत आहे. पण पहिलं आता नगराध्यक्ष तुमचा होतो का याकडे त्यांनी पहिले लक्ष द्यावं, मला असं त्यांना म्हणायचं आहे. नक्कीच. मग आपण जर पाहिलं तर हे होते भोकरदन जाफराबाद मतदारसंघाचे आमदार संतोष भाऊ दानवे यांनी या ठिकाणी जी निवडणूक लढवली जात आहे ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवत असल्याचं देखील यांनी सांगितलं. आणि विशेष विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील राजाभाऊ देशमुख प्रतिस्पर्धी उमेदवार असतील, त्यांचं स्वागत असेल. मात्र नगर परिषद अगोदर ताब्यात घ्यावी असा देखील त्यांनी इशारा यावेळेस काँग्रेस पक्षाला दिला आहे. सोनाजी जोगदंडे, story.com, जालना.